मुंबईत मुसळधार पावसासोबतच समुद्रालाही उधाण आलंय। समुद्रात तब्बल 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या। भरतीमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतोय। नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं। विरारमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मनवेलपाडा परिसर जलमय झाला आहे। सुमारे 60 ते 70 घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं असून संसार उद्ध्वस्त झाले। घरातील वस्तू, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य पाण्यात बुडाले। शेजारील बांधकाम आणि माती भरावामुळे पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। परिस्थिती गंभीर असून प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी करण्यात येते। मनवेलपाड्यातली दृश्य आपण पाहतोय। चुकीच्या पद्धतीने केलेलं बांधकाम आणि भराव यामुळे संपूर्ण पाणी हे आता घरादारात घुसलेलं आहे। जनजीवनाला धोका निर्माण झालेला आहे। मनवेलपाड्यातील 60 ते 70 घरांमध्ये पाणी घुसून पूर्णपणे या कुटुंबांचं त्यांच्या घराचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। मागील काही दिवसापासून सातत्यानं पडत असणारा पाऊस आणि याच पावसामुळे साचलेल्या पाण्याचा फटका आता नागरिकांना बसतोय। चुकीच्या पद्धतीनं केलेलं बांधकाम आणि प्रशासनाचं वारंवार होत असलेल्या दुर्लक्षावर आता टीकेची झोड उठते। तर वसईत गणनाका परिसरातही पाणीच पाणी असा प्रकार दिसतोय। विरारमधील यशवंतनगर परिसरातही पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। वसई विरारच्या अनेक भागांमध्ये प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीच्या साफसफाईच्या दाव्याचा फटका हा नागरिकांना बसतोय। प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठलंय। यशवंतनगर परिसरात पाणी साचलंय। दरम्यान मागील काही दिवसापासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं फिरवलेल्या पाठ यामुळे स्थानिक मात्र प्रचंड संतप्त झालेत। वसई विरारची दृश्य आपण पाहतोय। गणनाका परिसरात पाणी साचलंय। दरम्यान चहूबाजूनं असलेल्या या संपूर्ण पाण्याचा फटका जनजीवनासोबतच वाहतुकीला आणि दळणवळणालाही बसला आहे। रस्त्यावरच पाणी असल्यामुळे या संपूर्ण पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची प्रचंड दमछाक होते। मुसळधार पावसामुळे वसई विरार शहरातील अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून त्याने आमदार आणि नगरसेवकांना जाब विचारला। निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली जाते आहे। पाणी साचल्यानं वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारावरही प्रचंड मोठा परिणाम झाला। गेल्या रात्रभरापासून वसई विरार शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसत असून शहरातले संपूर्ण रस्ते हे जलमय झालेले आपण पाहू शकता। मी सध्या विवा कॉलेज परिसरामध्ये उभा आहे। पाहिलं तर या ठिकाणी कमरे इतकं पाणी या ठिकाणी भरलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी धोकादायक प्रवास करावा लागत आहे। आणि या ठिकाणी महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, खबरदारीसाठी इथे कुठल्याही प्रकारचं बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं नाहीये। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नाल्याचं झाकण जे ते ओपन आहे, त्यामुळे या ठिकाणी धोका होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी। अशा पद्धतीने कुठलाही फलक या ठिकाणी लावण्यात आले नाही। आपण काही नागरिक आहेत त्याच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, या ठिकाणी पाणी भरलेलं आहे? यावेळेस वसई विरार महानगरपालिकेच्या इलेक्शन झालं त्यावेळेस इथले नगरसेवक जे उमेदवार उभे होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की असं पाणी भरणार नाही। मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। इथला नगरसेवक बदलून दिलेल्या विरार वेस्टवाल्यांनी सगळे भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। जे पण नगरसेवक असतील, आमदार बदलून दिलेले आहेत, 3 आमदार बदलले, तरी सुद्धा अशी पूर परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। ग्राउंड फ्लोर मध्ये पाणी गेलेलं आहे, लोकांच्या घराघरात पाणी गेलेलं आहे और बारिश में इतना प्रॉब्लम होता है। अभी तो हर जगह पर पानी भरा है। प्रशासन ने दिख रही है, किसी जगह पर है बेटर भी हुआ है, किसी जगह पर ज्यादा बारिश की वजह से भर जाएगा पानी। लेकिन जहाँ पर नहीं है सेफ्टी और जहाँ पर रास्ते भी नहीं है
ट्रैवलिंग में पूरा ट्रैवलिंग में तो डेफिनेटली आप देख सकते हैं काफी गाड़ियां बंद पड़ रही है, लोग काम पे जा रहे हैं, काम पे वापस भी आ रहे हैं, गाडी बंद पडली, कुछ कर नाही सकते इसको. सर्व ठिकाणी खूप पाणी भरलं आहे. किती वेळापासून ते उभे आहेत? मी 15-20 मिनिटापासून उभी आहे. काय सांगा या ठिकाणी प्रशासनाचे कोण अधिकारी या ठिकाणी दिसत नाही? काय का सांगायचं आता, काय सांगूया, आमचं तर रोजचंच आहे हे सगळं. इथूनच जावं लागतं, इथूनच यावं लागतं, काय करणार, किती दिवस सुट्टी करणार, भाडे करणार आम्ही. विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार. मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसतोय. नालासोपारा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पाणी साचल्यामुळे काही लोकल गाड्या सावकाश धावत असून प्रवाशांचाही खोळंबा होतोय. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून रुळांवरील पाणी कमी करण्याचे प्रयत्न सुरू करते. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. पावसामुळे जिल्हा सत्र न्यायालयात परिसरात पाणी शिरलं असून प्रवेशद्वारापासूनच गुडघाभर पाणी साचलंय. न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं त्याचा परिणाम कामकाजावर झालाय. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून नवी मुंबईतील पावणे MIDC परिसर मुसळधार पावसामुळे जलमय झाला आहे. नाल्यांची दिशा बदलणं आणि काही नाल्यावर बांधकामाला दिलेल्या परवानग्यामुळे पाणी निचरा प्रणाली कोलमडल्याचा आरोप केला जातोय. पावसाचं पाणी कंपन्यांमध्ये शिरल्यानं आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानं कर्मचारी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. MIDCच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवलेली आहे. अनेक रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. MIDC संपूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक कारखाने पाण्याखाली गेलेले आहेत. प्रचंड मोठा त्रास या ठिकाणच्या नागरिकांना आणि इथल्या प्रवाशांना सहन करावा लागतोय. आपण आता पावणे MIDC मध्ये आणि माझ्या चारही बाजूला आपण पाहत असाल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रासारखं पाणी या ठिकाणी भरलेलं आहे. वाहन चालकांना प्रचंड मोठी कसरत करावी लागते, त्यांना त्रास सहन करावा लागतोय. प्रवाशांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणाने मनस्ताप सहन करावा लागतोय. MIDCच्या प्रशासनानं नाल्यांची सफाई केली होती का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. नाले सफाई जर केली असेल तर या संदर्भामध्ये अशा प्रकारचं पाणी का भरलं, अशा प्रकारचा प्रश्नही इथल्या नागरिकांकडून विचारला जातोय. त्यामुळे आपण बघत असाल या ठिकाणी केवळ पाणी फक्त दिसतं. आपल्याला असं वाटत असेल की हे समुद्र आहे, मात्र हे समुद्र नाही. हा आहे पावणे MIDC मधला मुख्य रस्ता आणि चारही बाजूला आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय परिस्थिती आहे. लोकांच्या गाड्या बंद पडल्या, गाड्या अक्षरशः हे बघा, गाड्या तिथं धक्का मारून MIDC वाले कोण दिसत इकडे? काय कोण नाही, कसली सुव्यवस्था, कसली डोंबलाची सुव्यवस्था. नागरिक वैतागले, कामावर सुट्ट्या नाहीत, काय नाहीत, तसंच कामाला बोलवलंय आम्हाला. तर हे बघत असाल अशा परिस्थितीमध्ये आपण बघत असाल हे सेक्शन बंब लावलेला आहे. माझ्यासमोर तुम्हाला सेक्शन बंब दिसेल, मात्र ते सेक्शन बंब पूर्णपणे बंद आहे. त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी आपल्याला पाहावयास मिळत नाहीये. त्यामुळे MIDCचं प्रशासन धिम्म झालेलं आहे का असा संतप्त सवाल इथले नागरिक करताना दिसत आहेत. प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई. तर भिवंडीतही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून रिमझिम बरसणारा पाऊस दुपारनंतर जोरदार सुरू झाला. भिवंडीतील अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झालेत. नदी नाका, चाविंद्रा, कल्याण नाका, अंजूर फाटा या ठिकाणी पाणी साचल्यानं वाहन चालकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे काही काळ अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली आहे. शहरातील नारपोली नदी नाका परिसर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांसह प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण झाल्यात. मुसळधार पावसामुळे खारेगाव नाक्यावर मोठं झाड कोसळून 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. मिलिंद यादव आणि जयस्वाल अशी जखमींची नावं असून त्यांच्यावर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दोघांना झाडाखालून बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दल दाखल होऊन झाडं हटवण्याचं काम सुरू आहे. दादरच्या मीनाताई फूल मार्केट परिसरात झाड कोसळले. मार्केटमधील काही दुकानांचं नुकसान झालंय, मात्र जीवितहानी झालेली नाहीये.
दादरच्या फुल मार्केट परिसरात आज सकाळी झाड कोसळलं, मात्र सतर्कता बाळगल्यानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दादरच्या फुल मार्केट परिसरात झालेल्या या वृक्ष हानीमुळे त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसलेला आहे. एकीकडे महापालिकेने केलेले दावे आणि दुसरीकडे पावसामुळे या ठिकाणी कोसळलेले दावे पाहायला मिळत आहेत. माटुंगा परिसरातली दृश्य आपण पाहतोय. मुंबईच्या माटुंगा परिसरात रात्रीच्या सुमारास झाड कोसळून 2 वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. मात्र कोसळलेल्या या झाडामुळे अनेक वाहनांना त्याचा जबर फटका बसला आहे. बातमी शहापूरची. शहापूर तालुक्यातील जीवरक्षक सामाजिक संस्थेला रेस्क्यू व्हॅन देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, पूरस्थिती आणि अपघातामध्ये मागील 10 वर्षापासून संस्था सातत्यानं बचावाचं कार्य करत असून अनेकांचे प्राण वाचवण्यात आले. तहसीलदार परमेश्वर कासोळे आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते व्हॅन सुपूर्द करण्यात आली आहे. या नव्या सुविधेमुळे बचाव कार्य अधिक वेगानं आणि प्रभावीपणे पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं. रत्नागिरीत सकाळपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापूरच्या कोदिवली नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. राजापूरच्या जवाहर चौकात पाणी साचलं. कोदिवली नदीची सध्याची पाणी पातळी ही 2 रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा पावसा तर खेडची जगबुडी नदी देखील इशारा पातळीवर आहे. जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी ही 5.40 मीटर आहे. रत्नागिरी जिल्ह्याला 7 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा पावसाचा आज ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे. सकाळपासूनच पाहिलं तर रिमझिम पावसाच्या सरी या रत्नागिरीमध्ये बरोबरच इतरही तालुक्यांमध्ये कोसळताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण सध्या राजापूरमधील कोदवली नदीच्या तीरावर आहोत आणि आपण पाहिलं तर आता पाण्याची पातळी देखील वाढते. नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. राजापूरमध्ये जर पाहिलं तर इथे पूर परिस्थिती दरवर्षी असते आणि ही नियंत्रण आणण्यासाठी पूर नियंत्रण कक्ष देखील या ठिकाणी राजापूर नगर परिषदेने उभारलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन देखील पूर्णपणे सक्रिय झालेलं आहे. नगरसेविका ह्या देखील आता या सर्वाची हे निरीक्षण करतायत. आपल्यासोबत नगर आहेत परिस्थिती आहे आणि पूर नियंत्रण कक्ष देखील प्रशासनाने ऍक्टिव्ह मोडवर केलेले आहेत. काय सांगाल? हा नमस्कार, मी सुयोगा जठार नगरसेविका. तसं बघितलं तर राजापूरला पूर परिस्थिती म्हणजे पूर आलेला दिसतोय आपल्याला, पण धोक्याच्या पातळीच्या खाली आहे. अजूनपर्यंत धोक्याच्या पातळीच्या वरती नाही. आणि पातळी वाढली तरी सुद्धा नगर परिषदेची सगळी यंत्रणा सज्ज आहे. लाईफ जॅकेट्स असतील किंवा बोटी असतील, या सगळ्या सज्ज आहेत आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत जेणेकरून पूर परिस्थिती निर्माण झाली. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात मोठं झाड कोसळलंय. झाड हॉटेलवर कोसळल्यानं हॉटेलचं नुकसान झालेलं आहे. कॉलेज रोडकडे जाणारा एक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली असून त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उपमहापौर विलास शिंदे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. झाड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कॉलेज रोड परिसरातील ही दृश्य आहेत. झाड हे अगोदर उन्मळून पडलं आणि त्यानंतर ते पूर्णपणे एका हॉटेलवर कोसळल्यानं झाडाची या सगळा बुंदा हा हॉटेलच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरला आहे. दरम्यान युद्ध पातळीवर झाड हटवण्याचं काम आता सुरू आहे. बातमी कोल्हापूरची. कोल्हापुरात 24 तासात 254 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 22.11 फुटांवर आली आहे. राजाराम शिंगणापूरसह एकूण 19 बंधारे पाण्याखाली गेलेत. सोमवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पूरस्थितीमुळे एनडीआरएफ पथक कोल्हापुरात दाखल झालं. सांगली जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कृष्णा नदी पुन्हा एकदा प्रवाहित झाली असून संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं नदीवरील बंधाऱ्यांचे बर्गे हटवले आहेत. जिल्हा प्रशासन तसंच सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक तैनात करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.5 मीटरनं उघडण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे गेट उघडल्यानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणात देखील पाणी पातळी वाढली आहे. त्यानं नदीपात्रालगतच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील नापणे धबधबा मोठ्या वेगानं प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. या धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात या पुलावरून धबधब्याचं वेगवान दृश्य दिसतं. दूरदूरहून पर्यटक इथे भेट देत आहेत आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत. Thank you.